हॅलो पाहुणे त्यातलं तुम्ही ॲड्रेस सापडला काय? हां हां दुसरं मला या 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 काय वॉचमन चोरत नाही? द्या फोन द्या त्याला. वॉचमन कदम बोलताय तुम काय कोणी छोड़ता हमरे पानी को? अरे हमरे बहन को देखने को वास्तु आया हूँ छोड़ो नहीं तो उधर आके पकड़ू बांबू को फटकू देंगे तेरे को. अरे दादा तू कशाला त्यांच्या भाषेत बोलतोयस? तू हिंदीत बोल ना. अरे मग मी काय बोलतो त्याला कळाय नको? तसं तर तू काय बोलतोस ते अर्ध्या महाराष्ट्राला कळत नाही. तरी इंडस्ट्रीने 40 वर्ष सहन केलं ना तुला. अरुण उत्तर दे अरुण. तू तुझ्या मराठीत बोल दादा. तुझ्या मराठीत बोल. नाही नाही मी बोलतोय पण तू पवाचं बघ. हे दादा प्लीज आज माझा बघायचा कार्यक्रम आहे. तू आज तरी दारू नको ना पिऊस. ए पव पव कांदा पव. सॉरी अरे पाहुणे आलेत. आम्हाला नाही नाही कुकरला लावले 2 शिट्ट्या बाकी आहेत. कुकरला लावलंस पव? तुझ्या बापाने कुकरला पव लावलेलं? अरे तुझ्या हातचं जेवण आधीचा नवरा तुझा गेलाय ना ढगामध्ये. आता तरी जेवण बनवलं नाही यात माझी काही चूक नव्हती. तूच सांगितलं होतं मोदकात नारळ टाक मी टाकला. अगं मी नारळ टाक बोललो. नारळ करवंटी सकट तुकडे पण टाकू असं नाही बोललो. अगं मोदक खाताना आनंदलिका फाटून तुझा नवरा जगातला पहिला माणूस तो मिळालाय वाचारे. आता तर बघ नाही आता म्हणजे नाही पाया काय पडतो. करायचं. ऐक नाही आता नाही. मी चांगलं स्थळ बघितलंय. मी तुझ्या पाया पडतो. आज काय पण कोण घालू नको. काहीच नाही. तू एक काम कर. तू नीट केलंय का? यातला मुलगा कोण आहे नक्की? नमस्कार. नमस्कार. बस 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 रे. बसा. मी माझी ओळख करून तुम्हाला देतो. मी प्रत्यक्ष अरुण कॅजन. मी कातील प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे. आणि हा माझा पोरगा श्याम. मोरेनो माझ्या बहिणीचं स्थळ बघायला मी तुम्हाला बोलवले. होय. बसा बसा. ए पवान पवन अगं पवान. पाणी पाणी दे पाणी दे त्याला. अगं डोक्यात पदर घे ना. अरे हे काय केलं तुम्ही? अरे बापरे. मी मुद्दाम अहो तुम्हाला काही कळतं का? नाही सॉरी मी हे काय म्हणजे कसं नाही केलं. असू दे. विचित्र वाटतंय ना ते. अरे असू दे. बस इकडे. सॉरी मुद्दाम नाही केलं. होणारे आईशीला असं बोलशील? वसाड्या लहान असताना माझ्या मांडीवर मुतायचास मी कधी बोलायचो तुला? हो हो पप्पा. काय पप्पा? काय बोलताय? काय? एक तर एवढं ऑड वाटतंय ना. बापासाठी स्थळ बघायला आलोय मी. अरे त्यात तुम्ही माझ्या सुसू बद्दल बोलताय. कपरे. सॉरी म्हणजे नाही, मी ठीक आहे. एकदम नाही, काही रफकन हरकत असं बोललो. ते एकदम पडलं ना म्हणून मी तसं याकडे. पोहे द्या, द्या. पव घ्या पव घ्या. वा वा. काय छान. काय झालं? काय झालं का? काय लिंबाची फोड आहे. अख्खी लिंबाची फोड. काय केलंस तू? दादा तूच म्हणाला होतास ना पोह्यात लिंबू टाक. अरे मी लिंबू पिलून टाक बोललो. अख्खं फ्लोट टाकाय सांगितलं तुला. काही पण कर. सॉरी काय झालं नाही, ठीक आहे. हे अजून कच्चा लिंबू आहे. हा? नाही म्हणजे जेवण बनवायला अजून कच्ची आहे. हॅलो जेवण बनवायला शिकेल. नो प्रॉब्लेम. आणि काय आहे मुलात कसं बायकांना रांदावाडा उष्टी काढा असली मी कामं ना माझ्या बायकोला सांगणार नाही आहे. मी त्याला असे राणीसारखी ठेवणार आहे. काय समजलं? कसं आहे तुम्हाला सांगायला काय हरकत आहे? हा माझी पहिली बायको ना आम्हाला सोडून गेली. 30 वर्ष तिच्याबरोबर संसार केला. त्यातलं पहिलं 10-12 दिवस सोडलं तर बाकीचं सगळं दिवस ह्याचं संगोपन करण्यात गेला आणि बाकीच्या माहेरच्या लोकांचं संगोपन करण्यात गेलं. काय माझ्या वाट्याला काय झालं नाही हो. काय म्हणजे एन्जॉयच करता नाही आलं मला. तो सगळा रोमांस आहे ना मला हिच्याबरोबर करायचा दादा म्हणून मी लग्न करतोय. काय काय बोलतोय तुम्हाला कळतं काय? काय त्याच्यात काय? हो बहीण आहे ना ती माझी. माझ्या समोर तुम्ही रोमांस बिमांस बोलताय. काय फालतूगिरी चालली तुमची? बघा माझा रोमांस म्हणजे कसा मी समुद्र किनाऱ्यावर हा. एका हातात बिअरचा गलास
एका हातात बायकोचा हात. आम्ही दोघं जण अशी बियर पितावाय आणि असा सूर्य डुबताना बघतो, ह्याला म्हणतात रोमांस. हिमाचलमध्ये तो बर्फ पडतो ना, बर्फ, तो आम्ही असा गालासात कॅच करणार, त्याच्यात रम टाकणार आणि दोघं पण एका ब्लँकेटमध्ये बिलगून राहणार आणि एक एक सीप असा पियत पियत तो दिवस आम्ही एन्जॉय करणार. ह्याला म्हणतात रोमांस. पाहुण्यानं जे काय बोलतो ना, त्याच्यात रोमांस कमी न बेवडे जास्त वाटतो. अहो सगळीकडे तुम्हाला दारूच प्यायला पाहिजे का? क्योंकि नशा प्यार बढ़ाता है और प्यार नशा. नॉर्मल बोला. मेवण्यानं तुम्हाला सांगतो ना, माझ्या आयुष्यातल्या सगळ्या जबाबदाऱ्या मी अशा झटकून टाकणार आहे. मला ना स्वच्छंदी लाईफ जगायचं. काय समजलो? आता आमचं लग्न झालं की आम्हाला एन्जॉय करायचंय बस. मी माझं घर विकणार हो पप्पा. आणि त्या पैशात ना हिला मी अख्खं जग दाखवणार आहे. काय समजलं? मेवणेनू, हा. मी माझ्या बायकोला घेऊन हनीमूनला गोव्याला जाणार आहे. अहो आत्ताच बोललो ना मी जग फिरणार आहे. डायरेक्ट गोव्यात कुठं आलो? माझं जग गोवाच आहे. अरे काय बोल. हा मानन नका शिकव. आणि कसं आहे, त्या गोव्याला गेलो ना मी गोव्याला, की तुम्हाला सांगतो अशा नारळाच्या चित्राची चड्डी घालणार आणि उघडा बम असा मी वालूत बसणार आहे. अरे 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 अरे. ही माझी बायको म्हणजे टू पीस घालून पामेरासारखी आहे ना, समुद्रात अशी बाहेर येणार, अशी येणार आणि मी एन्जॉय करणार आहे. काय समजलं? लय एन्जॉय करणार आहे. शिबाई मला नाही जमणार हे असं काही. नाही का नाही जमणार तुम्हाला? अरे आजकाल ना बुकनीचीच फॅशन आहे का नाही? अरे बुकनीच्या दादा काय झालं? तू आजचा आहेस काय रे? तू काल परवाचा आहेस वसाया. दादा अरे वय बघ तुझा. तू आज आहेस, कालचा कधी होशील तुला कळणार पण नाही वसाया. नाही तर काय हो पप्पा, पामेला पाहिजे म्हाताऱ्याला. हे मारीन थोडा. काय एक दिवस चुकून तुम्ही पाम तेल खाल्लं होतं तर तुमचा कट्टा फुटला होता, ढेंगाळी लागली होती तुम्हाला. बोलताय अरे आपलं वय काय, आपण कुठे काय बोलतो याचा जरा तरी विचार करा. बसा. ये वसाड्या. सॉरी सॉरी सॉरी. हे बघ, नागाला डोलायला आणि बापाला बोलायला शिकवायचं नाही. शिकवायचं नाही. वा रे वा. म्हणजे तुम्ही गोव्याला जाऊन हनीमून करणार आणि नाही. मी काहीच बोलायचं नाही. अरे कोणता बाप स्वतःच्या पोराला असं वागवतो? अरे तुझी लायकीच आहे टाकली. काही बोलू नका. कशाला कोणता मला? अहो काय हो तुम्ही स्वतःच्या पोराला टाकल्या बोलाल? मग काय बोलू त्याला? काय बोलू? बापाच्या आधी टक्कल झालेला जगातला पहिला. ओ ह्याच्या डोक्यावर ना असा टाकल्यावर ना हात फिरवला ना प्रेमानं, तर मला कॉलेजचा दिवस आठवत. पप्पा काय बोलताय तुम्ही? हाय 28चा, हा पण दिसतो 40चा. माझं केस बघा ना, केस असा वार आला ना भुरू भुरू उडतात. काय वरिदाजी, तुम्ही ना मला सुगंधी शॅम्पू लावून आंघोळ घातली हो ना, तर माझ्या शरीराची नजाकत कळेल तुम्हाला. काय हे हातारड्या फिरड्या आता हलवून म्हणा राग यायला लागलाय तुझा. नको ना. असं वाटतं इकडे तुझं तुकडं करायला पाहिजे वसाऱ्या. माझ्या बहिणीचं लग्न करून द्यायची माझी इच्छा आहे ना, म्हणून प्रेमाने बोलतोय वसाऱ्या. हो हो हो. अजून आपलं लग्न झालेलं नाही आहे. जर काय बोलाल तर सांभाळून बोला. आणि जे हे तुम्ही जे दृश्य जे बोलताय ना, ते मला ऐकायला उकड वाटतंय. त्याच्यात काय उकुड वाटायचं? त्याच्यात काय आहे? नाही किती झालं तरी आम्ही दोघं आता लग्न नक्कीच करणार आहोत. वरिताजी, तुम्हाला कॅबरे येतं? का बरे? ह्या पंचवरनं आम्ही तिघांनी ना इथनं निघायला पाहिजे. काय खरं तर तू आलास ना बोलास ना, मी मोरे कातील आहे तेव्हाच स्किट बंद व्हायला पाहिजे. मला सांगतो. अहो काय आहे कॅबरे म्हणजे कसं, आम्ही तरुणपणी ना हेलनचा कॅबरे बघितलेला आहे ना, तिथपासून माझं स्वप्न आहे. माझी बायको अशी अशी शॉर्ट कपड्यामध्ये, तिच्या हातात दारूचा गलास आणि अशी कंबर लचकत मुरटत माझ्या मांडीवर येऊन बसणार. मग मी तिला कचकन मिठीत घेणार आणि पटकन पप्पी घेणार आणि ती मला एक एक पेक पाजणार. काय समजलं? अशी एन्जॉय करायची आहे मला. मला बाई नाही जमणार. अरे जमणार का? ह्या वसाड्याला कळलं पाहिजे. हा माणूस रंगेल आहे, रंगेल. काय रंगेल?
स्वतःची बायको कॅबरे करताना बघणं हा रंगेलपणा नाही होत. दुसऱ्याची बायको कॅबरे करताना बघणं म्हणजे रंगेलपणा. असं का? आणि मुलात ना मी रंगेल नाही आहे, मी प्रेमल आहे. माझं कसं म्हणजे माझं सगळं प्रेम आहे ना सगळं इकडे भरलेलं आहे. बाप फक्त ना वेळेत ना मला प्लॅटफॉर्म मिळाला नाही. पप्पा पप्पा हो पप्पा, हा तुमच्या त्याच प्लॅटफॉर्मवर राजधानी एक्सप्रेस चढवली पाहिजे. हो, आणि तुमच्या प्रेमासकट तुम्हाला चिरडलं पाहिजे. अरे जनाची नाही तर मनाची तर लाज वाटू द्या. हो, तुमचा पोरगा आहे समोर आणि त्याच्या होणाऱ्या आईबद्दल तुम्ही असं बोलता का? याला काय होतं, आईत आहे. आईत आहे म्हणजे? मी तसा मुलात कसा बिरबल माणूस आहे का नाही. हा? अरे लिबरल असेल ते. लिबरल बिरबल म्हणे. एक नंबरचे शेख चिल्ली आहे तुम्ही, शेख चिल्ली. मोबाईल फोडीन काही म्हाताड्या. बोलू नका. गरमा फुटेल बोयकान मागत 2-2 बायका. काही घरात चल, तुला दाखवतो वासड्या. पप्पा नका. आणि बघ माझी सगळी स्वप्न ती मला आज पूर्ण करायची. बस बस वरिताजी, ओ तुम्ही जर मला हो म्हणालात ना हा. तर बुलेटच्या टाकीवर तुम्हाला उलट बसून ना मी तुम्हाला लडाखला घेऊन जाणार आहे का ना. पप्पा लडाखमध्ये ना कडाक्याची थंडी असते. लडाखमध्ये ना कडाक्याची थंडी असते. तुम्ही फक्त मला अशी घट्ट मिठी मारा, मी तुमच्यासाठी गाणं म्हणणार आहे. कोणतं? हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड़ चले. अरे छेड्या, थांब 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 वताड्या. जाऊ द्या. अरे वैभव तुझा बुलेटला किक मारताना किडनी फुटून इकडेच मारशील वताड्या. वा 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 अरुण. मोठा लडाखच्या थंडीत माझ्या बहिणीला टाकीवर उलट बसून येतोस वसाड्या. वर चढताना ती अंगावर मग बुलेट अंगावर. काय राहील तुझा वसाड्या? शांत व्हा, शांत व्हा. काय राहील तुझा? जास्त मटकू नका तुम्ही. काय मटकताय? काय लटक? हो हो, इकडे बघा, हसू नका. लद्दाखला किती थंडी पडते माहितीये का? वासाड्या म्हणून तर जातोय. काय म्हणून तर जातोय? घरात AC 22 वर केला तर रात्रीतून 24 वेळा बाथरूमला जाता तुम्ही. बोलताय. त्यांच्याकडे बघा, त्यांच्याकडे. त्यांना बसवणारे उलट टाकीवर पुढचं दिसेल का तुम्हाला? मला अनुभव आहे सगळा. सगळं दिसतंय मला. दिसेल. आणि हे बापाला उलटा करू नका. नका, नका. लाज करतोस बापाची, लाज नाही वाटत. अरे लाज तर तुला वाटली पाहिजे हा, वसाड्या. मला छेरड्या म्हातारड्या. हा? हे बघ, त्याला आहे ना बायको ना हिरोईन पाहिजे. तू लग्नाला नखर देऊन टाक. नाही नाही दादा, मला प्रभाजी आवडले. प्रभा नाटकं नका करू. काय करताय? प्रभाजी प्रभाजी पप्पा, काय करताय? नका ना हो. कानाला किती गोड वाटलं म्हणून सांगतो नाही तर आधीची बायको वासाडी. हे परबिया, हे परबिया, हे कालतोंडी अशी हाक मारायची. प्रभाजी, हा हा. आता मला असं वाटतं आम्ही दोघं पण समुद्राच्या मधोमध उभे आहोत आणि सगळीकडचं तुषार फक्त माझ्या अंगावर पडतात. प्रभाजी, हो, जास्त मटकू नका. त्याच वेळेस समुद्रातून एखादा शार्क आला पाहिजे आणि त्याने ना तुमची फक्त चड्डी काढून नेली पाहिजे. तुम्हाला परत बाहेर येताच आलं नाही पाहिजे. हसू नका. वनिताजी ऐका ना. माझा बाप आहे, हा माझा बाप आहे, पण तरी सांगतो तुम्हाला लग्न करायची लायकी नाही याची. नका करू. अरे, नाही लायकी नाही कशाला? नाही, मला प्रभाजी आवडले. प्रभाजी, बरं, नका ना. काय करताय तुम्ही? काय चालू आहे? पण एक मिनिट. प्रभाजी, जशा तुमच्या इच्छा अपेक्षा आहेत ना तशा माझ्या पण आहेत. हो. त्या जर तुम्ही पूर्ण करणार असाल ना तरच मी तुमच्याशी लग्न करेन. काय इच्छा आहे सांग. माझं ना लहानपणापासून असं स्वप्न होतं की मी गोव्याला गेले ना हा. की माझा नवरा ना असं 6 ॲप्स दाखवत फिरेल आणि गोव्याला बीचवर फिरताना सगळ्या बायकांना माझ्याकडे बघून जळतील. म्हणून तुम्ही ना जिमला जा प्लीज. अशी ना 6 ॲप्स पाहिजे लग्नापर्यंत प्लीज. या बात आहे पप्पा. काय इच्छा आहे त्यांची पूर्ण करा. उद्यापासून काय करू? हा.
मी तुमची एक्सरसाइज घेतो आणि- आता दारू बिरू तंबाखू बिंबाखू सगळं बंद सकाळी 3 तास जिम मारायचा संध्याकाळी 3 तास जिम मारायची म्हणजे 6 तास 6 तास रोज. रोज. अरे आयुष्यभरात ना 3 मिनिटं पण मी कधी व्यायाम केलेला नाही आहे. पण करा ना. मला नाही जमणार. दुसरं काय असेल तर सांगा. मी बरं मग दुसरं माझा ना लहानपणापासूनचा एक मित्र आहे संतोष नावाचा. Oh my God. आम्ही ना लहानपणी ठरवलं होतं की मिळून एकत्र गोव्याला हो जाऊ का? पण ना ते कधी शक्य नाही झालं. अरे देवा. मग आता आपण जाणार आहोत तेव्हा त्याला घेऊन जाऊया 3 जण. तिकडे? हा आपण मिळून मज्जा करूया. हा? हा आणि ना आपण ते लडाखला जाणार आहेत ना तिथे पण त्याला घेऊन जाऊया. त्याला? म्हणजे मी पुढे बसेन तुम्ही मध्ये तो मागे आणि ना तो पण खूप प्रेमळ आहे त्याच्या पण मनात खूप प्रेम साचले पण त्याला कधी प्लॅटफॉर्मच नाही मिळालं. नाही हे फार डेंजर आहे. मला नाही जमणार आहे. नाही, नाही, लग्न नाही, करायचं. द्या ना platform. नाही नको रोमांच नाही व्हायला नाही, लावलं. नाही मला करा ना. लग्न नाही असं मी पूर्ण पाय करा पडतो त्यांची मला इच्छा. नाही झेपणार खरं हा? सांगतो. नाही करा ना. नाही प्रभाजी आम्ही मस्करी करत होतो असं काही नाही वय. आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत ना त्या सगळ्या सिनेमामध्येच होऊ शकतात. हा. खऱ्या आयुष्यात असं पॉसिबल नाहीये. सिनेमा आणि संसार याच्यात फरक असतो. बाकी प्रभाजी हा. मला आवडलात तुम्ही. हो थँक्यू. मला ना ती बिकनीची संकल्पना खूपच हो आवडली. माय गॉड. बरं तुम्ही बुलेटवर त्या याच्यावर तुम्ही उलटी बसाल ना? ईश्वरी, तुम्ही पण. ती बुलेट चालवताना मला नको ते. तुम्हाला सांगतो माझ्या घट्ट मिठीत याल तुम्ही हो. फार मजा करू एन्जॉय करू.